जोरदार विरोध किया और बहुत सारी बातें ऐसी हैं जो आपके सामने आई है और अभी हमारे कोऑर्डिनेटर अब्दुल करीम सालार साहब आपको बताएंगे। लेकिन आज मैं आपको स्वागत करते हुए आगे बढ़कर इतना ही कहूँगा कि अभी जो सुप्रीम कोर्ट का फैसला आया है वो अंतरिम फैसला है, फाइनल जजमेंट जो है वो आने वाला है। लेकिन अंतरिम जजमेंट में भी कुछ चीज़ें ऐसी आई है कि जिसको लेकर हम तमाम के तमाम और हमारी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्ड जिसके बैनर तले पूरे मुल्क में तमाम संगठनाएं काम कर रही है, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्ड का ये कहना है कि सुप्रीम कोर्ट के अंतरिम फैसले से हम पूरी तरीके से खुश नहीं हैं, बल्कि हम मायूस हैं। कुछ ऐसी चीज़ें आई है जिसकी तफसील अभी आपके सामने आएगी। अब कुछ मामला ऐसा भी हुआ कि जैसे ही सुप्रीम कोर्ट का अंतरिम जजमेंट आया तो हमारे कुछ साथियों ने अमीर जमात इस्लामी अजीज़ यहाँ पर मीडिया कर्मी साथियों, मैं बहुत ही संक्षिप्त में दो बातें आपके समक्ष रखना चाहता हूँ। सबसे पहली चीज़ ये है कि 1995 के वक्फ कानून को तब्दील करने के बाद, बदलने के बाद 2025 में एक नया एक्ट लोगों के सामने पेश किया गया था, जिसमें ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्ड ने नकारा था। इस 44 अमेंडमेंट्स में बहुत सारी ऐसी चीज़ें ऑब्जेक्शनेबल थी जिसे हम समझते हैं कि जो संवैधानिक स्वरूप के बहुत खिलाफ है, उसका हमने मुखालिफत की थी। और तकरीबन 4-5 महीनों से कंटिन्यूसली निरंतर ये हमारी मूवमेंट चल रही है और मैं ये बताते हुए खुशी महसूस करता हूँ, मुझे आशा भी और प्रसन्नता है कि इस 5-6 महीनों की पूरी हमारी उस कैंपेन में बहुत ही शांति के साथ ये कैंपेन चली। किसी ने पत्थर भी नहीं मारा, किसी ने कोई संविधान का उल्लंघन नहीं किया और कॉन्स्टिट्यूशन की बाउंड्रीज में रहते हुए एक बहुत ही शांतिपूर्वक अभियान हम लोगों ने छेड़ा था, जो अप एंड डाउन से होता हुआ आज सुप्रीम कोर्ट के एक नए डिसीजन पर आया है। पिछले 5 दिन पहले आपला हा भारत देश हा लोकशाहीवर चालणारा आहे आणि संविधान मानणारा आहे। या ठिकाणी जे कायदे सरकार बनवत असते ते कायदे बनवताना सरकारचा जो अधिकार आहे त्याचा आपण हस्तक्षेप करणार नाही, परंतु कायदे बनवताना संविधानाची कोणत्याही कलम किंवा कोड कलमची पायपट्टी होणार नाही याची दक्षता घेणे हे सरकारचे काम असते। परंतु सरकारने हा जो नवीन कायदा आणलेला आहे वक्फ अमेंडमेंट 2025 नावाचा, याच्यात त्यांनी जे 44 जे कायदे त्यांनी लादलेले आहेत त्याला आपण लादले म्हणून ते आपल्या संविधानाच्या विरोधात आहे, तसेच आपल्या विरोधात आहे। तर आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला आणि पर्यायाने माननीय सर्वोच्च न्यायालयासुद्धा विनंती करू इच्छितो की आपण जे निर्देश दिलेले आहेत ते अंतरिम आदेश आहेत ते पुढे चेंज व्हायला पाहिजे, कारण की आपण फक्त काही गोष्टींवर त्या ठिकाणी स्टे दिलेला आहे, पण तो स्टे तात्पुरता आहे आणि ज्याप्रमाणे आपल्याकडून आम्हाला निर्णयाची अपेक्षा होती माननीय सर्वोच्च न्यायालयाने तशी होताना आम्हाला दिसत नाही, म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयाची माफी मागून परत त्यांना हे करू इच्छितो की आम्ही संविधान मानणारे आहोत आणि आमची ही मनापासून इच्छा आहे की आपला हा भारत देश संविधानावर चालायला हवा आणि जे कायदे जे केलेले आहेत 44 त्यात ते रद्द करून पूर्वीचे जे कायदे होते तसंच त्यांनी लावून द्यावे आणि काही चेंजेस जर करायचे असतील तर ते संविधानाच्या दायऱ्यात राहून त्यांनी करावे ही मागणी करतो। जय हिंद जय भारत। सुप्रीम कोर्टाचा जो एक निर्णय आलेला आहे, अंतरिम आदेश आलेला आहे, त्या बाबतीत आज आम्ही जो पत्रकार परिषद आयोजित केली, आमच्या फाउंडेशन कमिटीचे अध्यक्ष अरुण मुफ्ती साहेब, सोबत बसलेले आमचे सर्व सहकारी आणि पत्रकार बंधूंनी, आपले सर्वांचे पुन्हा स्वागत। वक्फ सुधारणा कायदा 2025 च्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड व इतर दाखल केलेल्या याचिकावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम निर्णयावर आम्ही समाधानी नाही। सर्वोच्च न्यायालयाने काही तरतुदींना स्थगिती दिली असली तरी संपूर्ण वक्फ सुधारणा कायदा 2025 ला स्थगिती देण्यास नकार देणे ही निराशाजनक आहे। वक्फ सुधारणा कायदा 2025 हा कायदा मुस्लिम अल्पसंख्याकांच्या हक्कावर अतिक्रमण करणारा व असंवैधानिक आहे, यामुळे वक्फ मालमत्तेचे संरक्षण धोक्यात आलेले आहे। 26 तारखेला सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत शुक्रवारचा दिवस आहे। त्या दिवशी सर्व मुस्लिम बांधव आणि सर्व
संविधान प्रेमी लोकांना विनंती केलेली आहे, आपले सर्व कारभार बंद ठेवावे. 2 वाजेनंतर आपण आपले कारभार सुरू करू शकतात आणि आपला जो इमर्जन्सी आणि मेडिकलचा जो सिस्टम आहे त्याला ते बंदचं काही हे समाविष्ट राहणार नाही. धरणार अजून नाही, धरण्या होतील ते आम्ही टप्प्याटप्प्याने करू, कारण आम्हाला नोव्हेंबरपर्यंत 30 नोव्हेंबरपर्यंत हा सर्व आंदोलन अतिशय शांततेने मार्गाने करायचं आहे. ज्याचा आमचे जमाती इस्लामीचे सुहेल अजमीने सांगितलं, पूर्ण भारतामध्ये आता अनेक रॅल्या निघतात, काय चालू ते बघून घ्या आपण. पण या भारतीय मुस्लिम समाज आणि जे संविधानप्रेमी समाज आहे, त्यात इतर धर्मीसुद्धा आहे, कुठे एक दगडसुद्धा मारला गेला नाही, कुणाचं नुकसान करण्यात आलेलं नाही, बसेस फोडण्यात आलेली नाही, रेल्वेला दगडफेक झाली नाही, असं गंभीर्याने आम्ही करणार.